नमस्कार, कसे आहात सगळे? तर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नाही कारण माझ्या ह्याच्यात थोडं बिझी होती कामामध्ये. सो मी म्हटलं थोडासा छोटासा आमचा एक टूर प्लॅन झाला जसं की ब्रिस्टलला गेलो होतो आम्ही. सो आता निघाल म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं शेअर करावं. सो आम्ही ब्रिस्टलला मॉर्निंगला 6:00ला निघालो आणि त्याच्यानंतर मग ब्रिस्टलला एंट्री केल्या-केल्या असं सुंदरसं चित्र असं दिसायला लागलं जसं की मोठे-मोठे इमारती आणि झाडं आणि वातावरण तर एवढं थंड होतं की बापरे! आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच फिरता-फिरता नंतर हॉटेलचं चेक इन करायचं होतं. सो चेक इन करायला गेलो. मग चेक इन केल्या-केल्या तुम्हाला दिसतच आहे, की कसं हॉटेलचे रूम होते. बाय द वे आम्ही हॉटेल लाइक हॉलिडे इन बुक केलं होतं. आणि मेन म्हणजे फॅसिलिटीज खूप छान होत्या. वाय-फाय, पार्किंग, अमेनिटीज ऑलमोस्ट सगळं इन्क्लुडेड होतं आणि ब्रेकफास्ट मॉर्निंगचा ते पण इन्क्लुडेड होतं. सो बाकी ह्याच्यात काही प्रॉब्लेम आला नाही आणि रूम्स पण खूप छान होते. माझी फ्रेंड आणि मी आली होती ब्रिस्टलला. सो अशा प्रकारे आमचा ब्रिस्टल टूर चालू झाला. मग त्यानंतर आम्ही हाय स्ट्रीटला गेलो आणि हाय स्ट्रीटला गेल्या-गेल्या तुम्हाला सुंदरसं चित्र असं दिसतंय, की म्हणजे तिथे लिटरली इतकं सुंदर वातावरण होतं त्या दिवशी थंड आणि थंड तर इतकं होतं म्हणजे 12 डिग्री टेम्परेचर होतं आणि त्याच्यानंतर जॅकेट वगैरे घालून आम्ही हाय स्ट्रीटला निघालो. निघाल्या-निघाल्या बघतो काय तर तिथे असं लोकं ना आपापले म्हणजे जसं हे असतात इंटरेस्ट असतात, तर ते लोकं बँड, गिटार वगैरे जे पण असतं, ते लोकं प्ले करतात. आणि जसं की इथे बघतात आहे की 3 मुलं गिटार आणि ड्रम्स प्ले करतात आहे. सो खूप छान एक म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स होता हा इथला आणि इंडियामध्ये असं खूप कमी बघायला मिळतं. आणि त्याच्यानंतर आम्ही बघितलं तर बघितलं, थोडं बघू शकता की त्या लोकांनी गणपती वाजवलेला आहे. Now you tell me to leave you alone. त्यानंतर मग आम्ही दुसरीकडे गेलो. जसं इंडियाला छोटे-छोटे स्टॉल्स लागतात, जसं मेळ्यामध्ये वगैरे जातो, तर छोटे-छोटे स्टॉल्स लागतात. तसं इथे पण हाय स्ट्रीटला वीकडेजला आणि वीकेंड्सला असे स्टॉल्स लागतात. आणि छानसं आणि गर्दी पण खूप जास्त होती हाय स्ट्रीटवर लोकांची. त्याच्यानंतर तिथे छानशी अशी एक नदीसारखं होतं आणि तिथे शिप्स वगैरे होत्या. सो तुम्ही बघतच असाल व्हिडिओत की किती सुंदर दिसतंय ते. आणि लोकं तिथून खायचं घेऊन इथे टेबल्स जे ठेवले तिथे बसतात आणि आपला टाईम वगैरे स्पेंड करतात. त्याच्यानंतर हे कॅथेड्रल आहे ब्रिस्टलचं सगळ्यात मोठं आणि त्याच्यानंतर ही त्यांची हाय स्ट्रीट आहे. बाय द वे हाय स्ट्रीट म्हणजे मेन मार्केट सिटी. आपल्या इकडे आपण मार्केट म्हणतो. तर हे लोकं त्याला हाय स्ट्रीट म्हणतात. त्याच्यानंतर अजून एक हे छोटंसं बघायला मिळतं, की लोकांची गर्दी आणि तिथे तो गाणं म्हणतोय सी साइड जवळ. सो बघू शकता तुम्ही की किती सुंदर वाटतंय ते आणि मेन म्हणजे सगळेच लोकं तिथे थांबतात आणि त्या लोकांना पिक पण My करतात. only बघत direction is that of you are reflection. त्यानंतर मग आम्ही लंच केलं. लंच नाही ब्रंचच म्हणता येईल आमचं. सो आम्ही ब्रंच केलं लाईक टिक्का मसाला म्हणून एक हाय स्ट्रीटला होतं आणि व्ह्यू पण खूप छान होता तिथनं. मग तिथनं लंच केल्या-केल्या आम्ही निघालो दुसरीकडे. सो असा एक व्ह्यू होता मिडल ऑफ द सिटीमध्ये आणि तिथून एक ब्रिज होता त्या पाण्याच्या वरतून क्रॉस ब्रिज. सो तो ब्रिज पार करता-करता बघताय की तिथे एक हॉटेल आहे मोठं आणि लिटरली ते रेस्टॉरंट आणि क्लब्स इतके चालतात, बापरे! आणि अल्मोस्ट वीकडे होता बाय द वे आणि वीकडेला पण इतकी गर्दी होती की बापरे! आणि छान वाटलं थोडंसं काहीतरी नवीन बघायला मिळालं, नवीन करायला मिळालं आणि अशा गोष्टी थोड्या नवीन-नवीन एक्सपिरियन्स घ्यायला मला आवडतं. सो अशा प्रकारे आम्ही हा छोटासा एक्सपिरियन्स घेत होतो. त्यानंतर आम्ही बघतच असाल की वातावरण तर खूप छान होतं. मी आधी पण तुम्हाला सांगितलं की वातावरण खूप थंड होतं. त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही. आणि ते झाल्यानंतर आम्ही लगेच मग छोटंसं एक जाता-जाता हाय स्ट्रीटवर एक क्लब होतं. सो ते ते बघायला गेलो होतो. सो तिथे गेलो त्याच्यानंतर मग हे थोडेसे छोटेसे खायचं वगैरे, थोडंसं जेवण वगैरे. त्यानंतर आम्ही हे मोठे-मोठे तिथे असे जसे स्कायस्क्रॅपर म्हणतात आणि हे तिथलं कॅथेड्रल आहे. ही तिथली ब्रिस्टल युनिव्हर्सिटी आहे. जिथे आपले इंडियन युनिव्हर्सिटीज असतात तसं. मग छोटंसं एक ड्रिंक घेतल्यानंतर आम्ही हे कॅथेड्रलला लाइक बाथ म्हणून आहे आणि मग तिथलं हे मग घरी आल्या-आल्या आम्ही आराम केला. म्हटलं चला थोडं रिलॅक्स करावं. मग रिलॅक्स केलं आणि बाहेरून व्ह्यू एवढं छान दिसत होता सनसेट. बापरे! आणि खूप छान. सो अशा प्रकारे आमची छोटंसं ब्रिस्टलची ट्रिप झाली. थँक यू सो मच. लाइक, शेअर अँड सबस्क्राईब प्लीज.
हाय.